माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. त्यांना माहिती आहे की सोलापूर शहर हे एक चांगल्या विचारसरणीचं शहर आहे. इथं चांगल्या व्यक्तीला, चांगल्या पक्षाला जर सोलापूर शहरातील नागरिकांनी जर आमच्या पक्षाला जर कौल दिला तर भविष्यामध्ये या शहरामधले असणारे प्रश्न, असणाऱ्या अडचणी आमचे नेते अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून आम्ही निश्चित प्रकारे या शहराचा विकास करू. या कामी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि आमचे नेते दादा असतील, या सर्वांची मदत घेऊन एक शहरामध्ये एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न आमचे सगळे नगरसेवक करतील हा विश्वास मला आहे. असं शेवटी नाहीये. शेवटी प्रत्येक पक्षाला किंवा प्रत्येकाला वेगळी विचारधारा असल्यामुळं आमच्या पक्षाची विचारधारा, आम्ही जरी महायुतीमध्ये एकत्र असलो तरी प्रत्येकाची विचारधारा ही वेगळी आहे. पण निश्चित प्रकारे मी तुम्हाला सांगितलं, मागाशी सांगितलं की फुले शाहू आंबेडकरांची विचारधारणा असताना आमचा पक्ष आहे, तर निश्चित प्रकारे आमची विचारधारा आम्ही सोडलेली नाहीये. त्यांनी पण तसा आम्हाला काही आग्रह किंवा तसा केलेला कुणी आमच्या युतीमध्ये केलेला नाहीये. त्यामुळं कोण कोणाला घेतंय, कोण कोणाला घेत नाही या फद्यामध्ये न जाता निश्चित प्रकारे भविष्यामध्ये एक सोलापूर शहराच्या विकासासाठी आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सक्षम आहे. अजून तर आमच्याकडे कुठलाही प्रस्ताव आलेला नाही किंवा आमच्याकडे आलेला अध्यक्ष आलेला नाही. त्या बाबतीमध्ये आज आम्ही कुठलाही विचार नाही. आज आम्ही सोलापूर शहरामध्ये आम्ही सगळे उमेदवार उभा करण्याची आमची पक्षाची भूमिका. की सपाटी साहेबांची भावना एकच आहे की बाबा दोन्ही पक्षाची विचारधारा एक असल्यामुळे दोघांनी एकत्र यावं आणि एकत्र यावं म्हणून त्यांची ती भावना आहे. आता या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे दोन्ही पक्षाचे नेते त्या बाबतीमध्ये निर्णय काय घ्यायचा तो घेतील. मगाशी मी तुम्हाला म्हटलं की भाजप असू दे, भाजप आमचा युतीतला आमचा घटक आहे. आमचं एकत्र आम्ही तिन्ही पक्ष आम्ही एकत्र काम करतो, चांगल्या पद्धतीनं काम करतो. मी असं म्हणणार नाही की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, हे तिन्ही नेते युतीमध्ये त्या तिन्ही लोकाभिमुख निर्णय, गोरगरीब माणसासाठी निर्णय घेणारे नेते असल्यामुळं निश्चित प्रकारे जरी आमच्या तिघांचं वेगवेगळे असतं, आम्ही तिघं जरी युतीमधनं वेगवेगळ्या पक्षाचे असलो तरी शेवटी भाजपच्या ठिकाणी त्यांना जे योग्य वाटतं त्याप्रमाणे ते काम करते. शिंदे साहेबाचं ते काम करते, आम्ही आमचं काम करतो. आमची सगळी यादी मंगळवारी साधारणतः फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी आपलं फॉर्म भरल्यानंतर आमची यादी एबी फॉर्म आमचे ते दिले जातील. या बाबतीमध्ये अजितदादा पवार साहेब हा निर्णय घेतील, तो अधिकार. नंतर अण्णा बनसोडे इथले पूर्वी संपर्क मंत्री होते, त्यांच्याशी विचार विनिमय करतात. तेच पाठीमागे त्यांनी इथं सगळ्यांना बरोबर घेऊन पाहिलेलं आहे. तर अण्णा बनसोडे साहेब या बाबतीमध्ये आणि अजितदादा पवार साहेब पक्षाचे आमचे अध्यक्ष आणि समन्वयक या लोकांना यादी देतील, त्याप्रमाणे आमची यादी जाहीर होईल. असं कुणी कुणाला उघडं पाडलेलं नाहीये आणि कुणी कुणाला उघडं पाडत नाहीये. प्रत्येक पक्ष हा सक्षम आहे. त्यामुळं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की निश्चित प्रकारे आमचा पक्ष येणाऱ्या निवडणुकीवर महानगरपालिकेच्या सर्वच निवडणुकीमध्ये हा पक्ष जोमाने सगळे आमचे उमेदवार घेऊन हा मतदारासमोर आम्ही जाऊ. नवीन लोकांनी पक्षाच्या नेत्यावर विश्वास ठेवलेला आहे. त्यांनी कुठल्याही प्रकारचं तिकिटाचा हट्ट केलेला नाही. त्यामुळे असं म्हणणं ज्याला योग्य आहे त्याला जावं. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. आम्ही त्याच्याबद्दल काय भाष्य करू शकत नाही. मी तुम्हाला पाठीमागे सुद्धा कुणी कुठं गेलं पक्षाकडे, मी जरी पक्ष सोडून गेलो तर पक्षाला काय फरक पडत नाही. तिथं दुसरा पर्याय असतो. तळागाळातल्या कार्यकर्त्याला न्याय तर दिला जाईल, पण त्यांच्या मताचा आदर करून नगरसेवक म्हणून त्याला तिकडे दुसऱ्यांना ते सांगतील तळागाळातले कार्यकर्ते की हा माणूस योग्य आहे, हा योग्य आहे, त्याचा विचार केला जाईल. मी सोलापूरकरांच्या जनतेला एकच आव्हान करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फुले शाहू आंबेडकरांचा विचारधारावर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नगरसेवक आहेत, त्या जे उमेदवार उभा राहणार आहेत, त्यांना आपण सर्वांनी चांगल्या प्रकारचं मतदान करा. आणि आपण मतदान केल्यानंतर भविष्यामध्ये यांना नगरसेवक म्हणून निवडून दिल्यानंतर निश्चित प्रकारे या शहराच्या विकासासाठी जे काय लागेल किंवा जे काय देणं गरजेचं आहे तो देण्याचा प्रयत्न या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब तर देतीलच, त्याबरोबर मुख्यमंत्री असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, यांना पण इथं बोलवून या शहरासाठी जे काय चांगलं करतो तो करण्याचा प्रयत्न भविष्यामध्ये आपण करूया. आणि मी तुम्हाला हे सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच सर्व जाती धर्म कधी भेदभाव कोणाचा केलेला नाहीये. धर्माचा कधी भेदभाव केलेला आहे. सर्व धर्म समभाव या रीतीनं काम या राज्यामध्ये आमचे नेते अजितदादा पवार साहेब या सर्वांनी केलेले. त्यामुळे आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना चांगल्या प्रकारचं जर मतदान आपण सर्वांनी करावं
अशी माझ्या सोलापूर शहरातील नागरिकांना मी कळकळीची सर्वांना एक विनंती करतो आणि मी आपण सर्वांनी मतदान करायचा हा विश्वास व्यक्त करून मी थांबतो. माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.